वाचला की प्रत्येकाला प्रश्न पडतो की नेमकी संस्था कुठली, ही संस्था काम काय करते आणि कशासाठी काम करते। पण त्यांच्या आतापर्यंतच्या बहुमोल अशा योगदानामुळे बरंच काही साध्य झालेलं आहे। आमच्या या अस्मिता विजनच्या या लेखन प्रपंचनाच्या माध्यमातून सादर केलेला हा मराठा सेवा संघाबाबतचा हा खास वृत्तांत। 1990 सालापासून मराठा सेवा संघ ही पुरोगामी विचारधारेची ढाल आणि विकृतीवर आक्रमकपणे वार करणारी तलवार अशी ओळख धारण करणारी संस्था। खरं तर मराठा सेवा संघानं नेमकं कोणतं कार्य केलं हा प्रश्न महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना कधीही पडत नाही। परंतु समाजातील धार्मिक आणि जातीय द्वेष पसरवणाऱ्या विघातक प्रवृत्तींनी सर्वसामान्य लोकांपर्यंत मराठा सेवा संघ आणि त्याचे वास्तविक विचार पोहोचू नयेत म्हणून त्याविषयी जी बदनामीची मोहीम राबवली, जो अपप्रचार केला, जे चुकीचे चित्र समाजासमोर उभं केलं, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मराठा सेवा संघाचे उद्देश आणि कार्य याविषयी प्रश्न पडणं साहजिक आहे। मराठा सेवा संघाच्या कार्याविषयी थोडक्यात घेतलेला हा आढावा वाचून लोकांच्या माहितीत थोडी जरी भर पडली तर या लिखाणामागचा उद्देश साध्य झाला असं म्हटलं जाईल। मराठा सेवा संघानं नेमकं केलं काय? महाराष्ट्राच्या सामाजिक भूमीची नव्यानं मशागत केली। समाजाला जय जिजाऊ जय श्रीराम 1 लाख समाजाला जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा अशी आपुलकीची घोषवाक्य दिली। राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाला जय जिजाऊ असं अभिवादन मूल्य प्राप्त करून देऊन लाखो लोकांना एकत्र आणलं। पूर्वी राष्ट्रमाता जिजाऊंचं कोणतंही चित्र नव्हतं, त्यांचं तैलचित्र बनवून ते अधिकृत करून राज्याच्या मंत्रालयात लावून घेतलं। विधानसभेत शिवजयंतीच्या तारखेच्या वादावर चर्चा घडवून 19 फेब्रुवारी ही शिवजयंतीची अधिकृत तारीख निश्चित करून घेतली। 12 जानेवारी जिजाऊ जयंती सिंदखेड राजा, 19 फेब्रुवारी शिवजयंती किल्ले शिवनेरी, 14 मे शंभू जयंती किल्ले पुरंदर, 6 जून शिवराज्याभिषेक किल्ले रायगड हे उत्सव सुरू केले। 29 ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रात शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यासाठी शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला। पानिपतच्या युद्धातून वाचलेले रोड मराठा आणि महाराष्ट्रातील मराठा बांधवांचा मराठा मिलन समारोह घडवून आणला। धार्मिक जातीय विद्वेषातून दगड उचलणाऱ्या युवकांच्या हातात वैचारिक पुस्तकं दिली आणि महाराष्ट्रात जातीय सलोखा वाढवला। इतिहासाच्या पुनर्लेखनाची चळवळ उभा करून इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्यांवर दहशत बसवली। महापुरुषांचे विचार घराघरात घेऊन जाणाऱ्या लेखक, वक्ते, शाहीर, कलाकारांची मोठी फळी निर्माण केली। लेखकांना वाचक वर्ग दिला, वक्त्यांना श्रोता वर्ग दिला, कलाकारांना प्रेक्षक वर्ग दिला, महाराष्ट्राला वैचारिक वर्ग दिला। धार्मिक गोष्टींचा विचार करताना धर्माचा उदात्त विचार सांगणारी शिवधर्म गाथा दिली। आपली नाणी, वाणी, लेखणी आणि करणी आपण आपल्याच लोकांविरोधात वापरू नये ही आचारसंहिता दिली। युवकांना बुटाच्या पॉलिशपासून डोक्याच्या मालिशपर्यंत कोणताही व्यवसाय करण्याची दृष्टी दिली। धर्मसत्ता, राजसत्ता, शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता याचं महत्त्व समाजाला पटवून दिलं। अज्ञान, अंधश्रद्धा, अहंकार, न्यूनगंड ही समाजाच्या अधोगतीची कारणं याची समाजाला जाणीव करून दिली। समाजातील सांस्कृतिक दहशतवाद संपवण्यासाठी समाजाला सांस्कृतिक वारसा आणि बुद्ध, तुकोबा, शिव, फुले, शाहू, आंबेडकर ही साखळी समजावून सांगितली। मराठा सेवा संघाचं कार्य प्रत्यक्षात जितकं दिसून येतं तितकंच अप्रत्यक्ष महाराष्ट्रातील सर्व समाज घटकांवर मराठा सेवा संघाच्या चळवळीचा प्रभाव पडलाय। आज माझ्यासारखे जे अनेक युवक वेगवेगळ्या विषयांवर निर्भीडपणे व्यक्त होतात, त्यासाठी मराठा सेवा संघाचा खूप मोठा आधार राहिलाय। अशा या मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनाच्या सर्व सहकार्यांना आणि समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा।